एकनाथराव खडसेंचा फार्म हाऊस. एकनाथराव खडसेंच्या आशीर्वादानं जर कधी असे जर कधी प्रकार होत असते, हा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हत्या आहे आणि मी हत्या ही होऊ देणार नाही. वेळ आंदोलन नाही आहे, ही आमची आग्रहाची भेट आहे. आणि आज तुम्ही इथे संपूर्ण कार्यकर्ता सोबत इथे आले आणि इथे घोषणाबाजी वगैरे करताय, काय नेमकं? आम्ही एक आहे की वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करणाऱ्या वरणगाव शहरातील एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही आज आदरणीय न्याय म्हणजे कसं न्याय पाहिजे? न्याय म्हणजे काय, निवडणूक लागली नगरपालिकेची. नगराध्यक्षपदासाठी मी 35 वर्षापासून काम करतोय, म्हणजे पक्षाचं काम करतोय. काम करत असताना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही इथे आला. तर न्याय जर कधी भेटत नाही तर मग न्याय मागायचा कोणाला? तुमच्या काय होतोय? मागे तुम्ही नगराध्यक्ष राहिले होते, माजी नगराध्यक्ष. तुम्ही भाजपवर चिन्हावरून निवडून आले होते. मग आता काय झालं, तुम्हाला जे डवलण्यात येतो आहे काय? आता काय मला असं वाटते, मग काय कोणतं कारण आहे ते कारण सुद्धा मला पक्षाला त्या माध्यमातून विचारायचं आहे की बाबा तुम्ही असं का करताय. आणि कोणी सांगितलंय तुम्हाला की या वर्षी तुम्हाला तिकीट तुम्हाला न्याय मागायला आले मी? आता तिकीट ज्यावेळेस जाहीर होईल म्हणजे न्याय जर भेटला तर आनंदच आहे. म्हणजे न्याय मागण्यासाठीच आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचले ना. आणि न्याय कोणाला मागला जातो? न्यायाची मागणी आहे की नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी मागितली. नगराध्यक्षपदासाठी मला त्या माध्यमातून पक्षाने संधी दिली पाहिजे. माझ्यासह जे एकनिष्ठ कार्यकर्ते जे लढले, जे पक्ष टिकवण्यासाठी जे लढले, अशा कार्यकर्त्यांना तिथे मार खाल्ला, वेळप्रसंगी अशा कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक पदाची उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली पाहिजे अशी मागणी. 21 प्रभागामध्ये एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्ते इच्छुक आहे. त्या कार्यकर्त्याला जर कधी उमेदवारी मिळाली तर मला आनंद त्या माध्यमातून होईल. आणि हा मेसेज हा महाराष्ट्रामध्ये जाईल की पक्ष हा एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे. पक्ष चांगला आहे. भारतीय जनता पार्टी या देशातली एक नंबरची पार्टी आहे. परंतु काही जर कधी विदारक परिस्थिती होत असली तर ती अत्यंत काय, आमचं आंदोलन नाही आहे, आमची आग्रहाची भेट आहे. एकीकडे तुम्ही गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहे का? तुम्ही या विषयावरती गिरीश भाऊची चर्चा केली आहे, वरिष्ठांची चर्चा केलेली आहे? मागणी झाली, सर्वांना मागणी करतोय मी. मग काय बोलले त्यांनी? मागणार मौसवर गेलेले कार्यकर्ते जे आहेत तेच भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहे. आणि त्यांना जर कधी इथे जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल आणि वर्षानुवर्ष जर कधी कार्यकर्ते जे काम करताय त्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी भेटत नसेल तर ही दुःखाची बाब आहे. ती मागण्यासाठी आम्ही फार्म हाऊस कोणता? फार्म हाऊस म्हणजे एकनाथराव खडसेंचा फार्म हाऊस. एकनाथराव खडसेंच्या आशीर्वादानं जर कधी असे जर कधी प्रकार होत असतील तर हे अत्यंत चुकीचा प्रकार त्या माध्यमातून याच्यामध्ये होतोय असं मला वाटते. हे जे खालची यंत्रणा जी आहे ती यंत्रणेनं चांगल्या पद्धतीत काम केलं पाहिजे. तालुका अध्यक्षाने या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय त्या माध्यमातून घेतला पाहिजे. आणि हे मला असं वाटते आदरणीय सावकारे साहेबांच्या कानावर नसेल म्हणून त्यांना ही वस्तुस्थिती त्या माध्यमातून मांडण्यासाठी त्या माध्यमातून विचारत आल्या. आमचा काही गुन्हा होता का? आम्ही तर पक्षाचंच काम केलं ना. कार्यकर्ते देवेंद्र भाऊंना मुख्यमंत्री करण्यासाठी झटताना अशा कार्यकर्त्यावर जर कधी ही वेळ जर आली तर मला असं वाटते हा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हत्या आहे आणि मी हत्या ही होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल पण ही हत्या त्या माध्यमातून होणार नाही. मला आशा आहे सावकारी साहेबांकडनं की या कार्यकर्त्यांना ते न्याय दिल्याशिवाय सुद्धा त्या माध्यमातून राहणार नाही.